एकीकडे स्मार्ट शाळा योजना देशभर राबवली जाते आणि त्याच्या मोठमोठ्या जाहिराती देखील केल्या जातात। मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या अनेक शाळा धोकादायक अवस्थेत आहेत। पडक्या इमारती असल्यामुळे विद्यार्थी व्हरांड्यात बसून शिक्षण घेत आहेत। पाहुयात लोकशाही मराठीनं हिंगोली जिल्ह्यात केलेल्या पाहणीमध्ये नेमकं काय आढळलंय ते या स्पेशल रिपोर्टमध्ये। ही शाळा आहे की पडकं गोडाऊन? जिल्हा परिषद शाळांच्या इमारती धोक्याच्या। नवी इमारत बांधली पण हस्तांतर प्रक्रिया खोळंबली। ही पडकी इमारत बघून तुम्हाला वाटेल की हे कुठलं तरी जुनं गोडाऊन आहे, पण मंडळी तुम्हाला ऐकून धक्का बसेल, कारण ही आहे जिल्हा परिषदेची शाळा। हिंगोली जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्यात। हिंगोली जिल्ह्यातील वटकळी, वलाना, कोळसा, आजेगाव या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळा धोकादायक स्थितीत आहे। त्यातली ही आजेगावची शाळा। इथं 5वी ते 10वी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून या शाळेमध्ये 409 विद्यार्थी शिक्षण घेतात। मात्र फक्त 6 वर्ग खोल्या असल्यानं विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावं लागतंय। जी शाळा आहे ती अतिशय जीर्ण अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये संपूर्ण वर्गखोल्या गळतात। बऱ्याचशा वर्गखोल्यांचे दरवाजे खिडक्या मोडलेले आहेत, त्यामुळे अध्यापनामध्ये अतिशय अडचण निर्माण होत आहे। तुमच्या लोकशाहीच्या न्यूज या माध्यमातून मी जिल्हा परिषद आणि संपूर्ण गाववाल्यांना विनंती करतो की कृपया आम्हाला लवकरात लवकर नवीन इमारत जर उपलब्ध करून जर दिली तर अध्यापन आणि अध्ययन हे सुरळीत चालेल आणि विद्यार्थ्यांचा खूप मोठा फायदा होईल। आजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना तडे गेल्यानं जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय। एका खोलीमध्ये 2 वर्ग बसवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे। खरं तर आजेगाव येथे 5 ते 6 वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं काम पूर्ण झालंय। मात्र हस्तांतरण रखडल्यामुळे विद्यार्थी पडक्या खोलीमध्ये किंवा व्हरांड्यात शिक्षण घेतात। हिंगोलीच्या आजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे। बघू शकता की या शाळेची कशा प्रकारे धोकादायक इमारत झालेली आहे आणि या शाळांच्या संपूर्ण जे आहे ते वर्गांना अशा प्रकारे तडे गेलेले आहे। संपूर्ण भिंती ज्या आहेत त्या ठिकाणी जीर्ण झालेल्या आहेत। कधी ह्या भिंती कोसळतील याचा नेम नाही। संपूर्ण जर आपण बघितलं तर या शाळेचे तीनपत्र जे आहेत या ठिकाणी संपूर्ण तीनपत्र तुटलेले आहेत, फुटलेले आहेत आणि अशा पद्धतीमध्ये संपूर्ण जे आहे ते विद्यार्थ्यांना धोकादायक शाळेमध्ये शिक्षण घ्यावं लागतंय। ही तर झाली हिंगोलीच्या आजेगावची शाळा, पण या जिल्ह्यातील अनेक शाळा अशाच धोकादायक स्थितीत आहे। त्यामुळे प्रशासन जागं कधी होणार आणि चिमुकल्यांचा जीव धोक्यातून बाहेर कधी काढणार हा खरा प्रश्न आहे। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।